नाशिकला संधी दिली, मुंबईत सुद्धा एकदा संधी द्या असं अमित ठाकरे म्हणालेत। आशिष शेलार यांच्या कार्यालयाबाहेरून अमित ठाकरेंनी हे आवाहन केलंय। सर्व समस्यांचा मार्ग आणि सर्व समस्यांना त्यांच्या प्रश्नांना एकच उत्तर असल्याचं ते म्हणालेत आणि ते उत्तर म्हणजे राज ठाकरे। गणेशोत्सव कालावधीतील परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात शेलारांना निवेदन त्यांनी दिले। याचवेळी त्यांनी हे भाष्य केले। दरम्यान शेलार आणि अमित ठाकरे यांच्यामध्ये यावेळी स्वतंत्र बैठकही झाली आहे। गेले 4-5 दिवस मुंबईत जो पाऊस पडला त्या पावसानं खूपच बेहाल झाले मुंबईकरांचे। 2,500 खड्डे हे अवघ्या 5 दिवसांमध्ये मुंबईच्या रस्त्यांना पडलेले आहेत। पालकमंत्री सुद्धा आहेत आशिष। मी अनेक वर्ष बोलतोय, ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे राज ठाकरे। सरकार आले गेले किती वर्ष बघतोय आपण, हे पहिल्यांदा नाही साचलं पाणी। एकच उत्तर आहे, एकदा संधी द्या। नाशिकमध्ये दिली, तुम्हाला कळलं काय झालं। तर त्यांनी म्हटले की हे वर्षानुवर्षाची परंपरा आहे, आमच्या हाती सत्ता द्या। नाशिकमध्ये जसा बदल केला तसा इथे करून बघा, बोलण्यावर तर काही टॅक्स नाही आहे आणि मतं मांडण्यावर कुठला GST नाही आहे। याच्यापेक्षा अजून काय बोलू मी? मला वाटत नाही कधी असं ते दुरावले होते। मला वाटतं ते साहेब आणि आशिषला सर खूप जुने मित्र, त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होतात, कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत। जर विरोधी पक्ष असतील तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत। काही चुकत असतील तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे। त्याच्यामुळे ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही। विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान तुमच्याकडनं काही वक्तव्य झाली आहे, मनसैनिकांकडनं काही वक्तव्य झाली, त्यामुळे बऱ्याच कालावधीमध्ये तुमचे मित्र असलेले राज ठाकरे यांच्याकडे तुम्ही जाताना येताना दिसलेलं नाहीये। अमित ठाकरे यांनी तुम्हाला गणेशोत्सवाचं निमंत्रण दिलंय का? आणि मुळात या विधानसभेच्या कालावधीत दोन मित्रांमध्ये जो दुरावा निर्माण झालाय तो येत्या कालावधीमध्ये मिटलेला आम्हाला बघायला मिळेल? नो कॉमेंट।